Hello friends and welcome to our channel Path to Glory. So today we are going to learn English Bal Bharati Standard 8 Chapter 1.2 The Fun They Had. तर फ्रेंड्स तुमचं टेक्स्टबुक आणि एक पेन्सिल घेऊन बसा. मी तुम्हाला जेव्हा एक्सप्लेन करीन, जेव्हा एखाद्या वर्डचं मीनिंग सांगेन तर त्याला अंडरलाईन करा आणि त्याचं मीनिंग लिहा. दिस इज माय एफर्ट टू हेल्प यू अंडरस्टँड इंग्लिश इन मराठी. खूप स्टुडंट्सला इश्यूज असतात की त्यांना वाचता येतं इंग्लिश बट त्यांना आन्सर्स किंवा त्याचे मीनिंग समजत नाही कसं लिहायचं. ओके, सो आय एम गोइंग टू हेल्प यू टू मेक युअर लाईफ इझी. ओके, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट स्टॅन्झा. Maggie even wrote about it that night in her diary. On the page headed 7th May 2001-57, she wrote, "Today Tommy found a real book." तर इथे काय होत आहे, मार्गी एक मुलगी आहे, ती तिच्या डायरीमध्ये लिहिते आहे आणि हा दिवस आहे 7th May 2157चा, म्हणजे आता 2025 चालू आहे, आजपासून 157 इयर्स नंतर. ओके, सो दॅट इज द टाइम. म्हणजे जेव्हा आपण या पृथ्वीवरती नसणार, आपल्यानंतर 2-3 जनरेशन्स येऊन जाणार आणि मग ते लोक 157 मध्ये पोचणार. ओके, सो शी इज रायटिंग इन हर डायरी, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. ठीक आहे, ती टॉमी बद्दल लिहिते की त्यांना रिअल बुक त्याला मिळालं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. Maggie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on the paper. आता टॉमी या मुलीला सांगतोय, मार्गीला, की त्याच्या आजोबांच्या आजोबा जेव्हा लहान होते तेव्हा ते त्याला स्टोरीज सांगायचे की त्यांच्या जमान्यामध्ये बुक्स होते. आता इमॅजिन करा, त्याचे आजोबांचे आजोबा आपल्या काळातले असतील. ठीक आहे, जेव्हा आपण बुक्समधून वाचतोय, बुक्समधून अभ्यास करतोय. ओके, दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they are supposed to on a screen, you know. ठीक आहे, तर त्यांना ते फनी वाटत होतं की एखाद्या बुकमधून ह्या लोकांनी कसा एवढा अभ्यास केला. बिकॉज आपल्या टाइमामध्ये असं आहे, जेव्हा त्यांचा टाइम आहे म्हणजे ते लोक सगळं ऑनलाईनच अभ्यास करतात, स्क्रीनवरतीच अभ्यास करतात आणि स्क्रीनवरती स्टिल नसतं. लेट अस कीप ऑन चेंजिंग. ठीक आहे, तर त्यांना आपलं बुक फनी वाटत होतं. अँड देन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर. ते आधीच्या पेजवरती परत गेले. इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट अँड that it had when they read it the first time. तर पहिल्यांदा ते लोक वाचत होते. Gee, said Tommy, what a waste. When you are through with the book, you just throw it away. I guess our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. तर टॉमी काय म्हणतो आहे, तो म्हणतोय की एखादं बुक आपलं वाचून झालं की आपण ते लोक फेकून द्यायचे, बट आपली जी स्क्रीन आहे ज्याच्यावरती आपण अभ्यास करतो त्याच्यावर आपण लाखो बुक्स बघतोय. मिलियन म्हणजे 10 लाख. ओके, मिलियन्स ऑफ बुक्स वी आर सीइंग एव्हरी डे, पण आपण ती रेग्युलरली यूज करतो, आपण फेकत नाही आहे. ओके, सेम विथ माइंड, सेड मागी. मागी बोलते माझं पण सेम आहे. ओके, शी वॉज 11 अँड hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. टॉमी 13 वर्षाचा होता आणि मागी वॉज 10 years old. ओके, तर मागीला एवढा एक्सपिरियन्स नव्हता ते स्क्रीनच्या बुक्सचा. ओके, टेलिबुक्सचा. She said, "Where did you find it?" "In my house," he pointed, looking, because he was busy reading it in the attic. "What's it about?" तर मागी टॉमीला विचारते की तुला हे बुक कुठे सापडलं. टॉमी बोलतो की मला माझ्या घरात सापडला, इन द एटिक. एटिक म्हणजे असा रूम जो कोणी वापरत नाही, जो एकदम रूफच्या वरती असतो ना, जिकडे स्टोर रूम म्हणतात तसं. ओके, व्हॉट्स इट अबाउट. तर मागे विचारते या बुकमध्ये काय आहे. स्कूल. ठीक आहे, टॉमी रिप्लाय करतो की शाळा. मागी वॉज स्कॉर्नफुल. ठीक आहे, स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, आय हेट स्कूल. तर मागीला डाऊट आला की स्कूलबद्दल काय लिहू शकतो, मला तर माझं स्कूल अजिबात आवडत नाही. मागी ऑलवेज हेटेड हा स्कूल, बट नाव शी हेटेड इट मोर देन एव्हर. ठीक आहे, तिला तिचं स्कूल अजिबात आवडायचं नाही. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन
giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her hair sorrowfully and sent to the county inspector. ठीक आहे. तर तिचा टीचर एक रोबोट होता, मेकॅनिकल टीचर म्हणजे एक रोबोट. ओके. तो तिला टेस्ट द्यायचा सारखे सारखं जॉग्रफीमध्ये, आणि ती अजून अजून बेकार करत होती. ठीक आहे. मग तिच्या आईने काय केलं, ह्या रोबोटला एका इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली, काउंटी इन्स्पेक्टर. ठीक आहे. ह्याला तपासायला की असं का होत आहे. He was a round little man with a red face and a whole toolbox with dials and wires. ठीक आहे. तो एक मेकॅनिक होता, रोबोट्सला जो रिपेअर करतो. He smiled at Maggie and gave her an apple, then took the teacher apart. Maggie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. And after an hour, तर इथे ते लोक इन्स्पेक्टरकडे घेऊन गेले. त्यांनी मागीला एक ॲपल दिला आणि त्या रोबोटला तो घेऊन गेला आणि मग त्याला चेक करू लागला. तर मागी हॅड होप्ड म्हणजे मागी असा विचार करत होती की तिची इच्छा होती की हा रोबोट रिपेअरच नाही व्हायला पाहिजे तिचा टीचर. ओके. पण त्याच्यानंतर आफ्टर अन आवर, सो देर इट वॉज अगेन, लार्ज ब्लॅक अँड अगली. मोठा रोबोट परत आलेला. इट वॉज लार्ज, मोठा, ब्लॅक आणि अगली. अगली म्हणजे त्याला काही रूपच नव्हतं. ओके. विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वर शोन अँड द क्वेश्चन्स वर आस्क्ड. ठीक आहे. त्याच्या डिस्प्ले होता, त्याच्यावरती सगळे लेसन्स दिसायचे आणि तोच क्वेश्चन्स विचारायचा. दॅट वॉजंट सो बिग, दॅट वॉजंट सो बॅड. The part Maggie hated most was the slot where she had to put homework and a test paper. तर असा एक स्लॉट ओपन व्हायचा त्याच रोबोटमध्ये आणि मग तिला तिचे टेस्ट पेपर जे पण आन्सर्स लिहिले, जे पण होमवर्क केला तो त्याच्यात इन्सर्ट करायचा. ओके. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. तर आता आपण लेटर्समध्ये लिहितो. ठीक आहे. पुढे जाऊन कोडिंग येणार, मग ते त्या कोडिंगमध्ये लिहायला लागणार. ओके. आन्सर्स. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 year old. आता बघा 6 वर्षाची मुलगीला कोडिंग शिकवतायत. कधी 2157 मध्ये, आजपेक्षा 100-120 वर्षानंतर. ओके. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. जसं ती टेस्ट पेपर टाकणार तो फटाफट कॅल्क्युलेट करून सांगणार की तुझा रिझल्ट काय आहे. ओके. तर तिला हे बिलकुल आवडायचं नाही, मार्गीला अजिबात आवडायचं नाही. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मागीज हेड. तर इन्स्पेक्टरनी त्याला रिपेअर केला आणि येऊन मागीला असं डोक्याला हात लावला. ओके. शी सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिस्टर जोन्स. He said to her mother, it's not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick. ठीक आहे. तर तो इन्स्पेक्टर बोलतो की मागीची चुकी नाही आहे, जॉग्रफीचे चॅप्टर्स खूप फास्ट आहेत असं मला वाटतं. Those things happen sometimes. I have slowed it up to an average 10-year level. ठीक आहे. आता त्यांनी रिपेअर केला आणि त्याच्या सिस्टममध्ये असं टाकलं की तो 10 वर्षाच्या मुलीप्रमाणे जे शिकवू शकतो स्लोली, तसं त्यांनी शिकवायला पाहिजे. ठीक आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ अ प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी अँड ही पॅटेड मागीज हेड अगेन. ठीक आहे. तर इन्स्पेक्टर सांगतो की हिची चुकी नाही आहे, रोबोटची चुकी आहे, कारण तो लेसन जॉग्रफीचे फास्ट फास्ट शिकवतोय. मी त्याला सेट केलाय की तो हळूहळू शिकवेल. ओके. आणि मागी छान आहे अभ्यासात. ओके. तो तिच्या आईला सांगतो. Maggie was disappointed. She had been hoping they would take the teacher away together. तिला असं वाटत होतं की तो इन्स्पेक्टर त्या टीचरला घेऊन टाकेल, रोबोटला. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. तर तिला असं वाटलेलं की ते लोक ह्या रोबोटला घेऊन ठेवतील स्वतःकडे, कारण टॉमी जो आहे त्याचा पण सेम प्रॉब्लेम झालेला. त्याच्या टीचरला 1 महिन्यासाठी, म्हणजे त्याच्याकडे जो रोबोट शिकवायचा त्याचा हिस्ट्रीचा सेक्टर, जो हिस्ट्रीचा पोर्शन होता तो पूर्ण ब्लँक झालेला, त्यामुळे ते लोक 1 महिन्यासाठी त्याला घेऊन गेलेले. ओके. सो शी वॉज होपिंग की माझ्या पण टीचरला घेतील. ओके. सो शी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. ठीक आहे. ती टॉमीला बोलते की स्कूल असं आहे की ह्याच्याबद्दल का कोण लिहिल. Looked at her with very superior eyes. Superior eyes म्हणजे डोळे मोठे करून बघितले. Because it's not a kind of school, stupid.
This is the old kind of school that they had hundred and hundreds of years ago. ठीक आहे, तर हे लोक डिस्कस करतायत स्कूल बद्दल. मागी इज नॉट हॅपी. तर टॉमी तिला डोळे मोठे करून तिला समजावतोय की अगं हे आताचं स्कूल नाही आहे, हे 100 वर्ष आधीचं आहे. ओके. He added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. So what is a century? Century means 100 years. Okay. 100. Maggie was hurt. Well, I don't know what kind of school they had all the time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. It was a man. ठीक आहे, आता ते लोक टीचर बद्दल डिस्कस करतायत. तर टॉमी तिला सांगतोय की असा रोबोट नव्हता, खरोखरचा ह्युमन बिईंग होता. इट वॉज अ मॅन, माणूस. ओके. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? आता मागी बोलते की अरे माणूस कसा काय शिकवू शकतो? वेल, he just told the boys and girls things and gave them some homework and asked them question. ठीक आहे, तर तो टीचर, टॉमी सांगतोय तिला की टीचर शिकवायचा आणि त्यांना होमवर्क द्यायचा आणि क्वेश्चन्स विचारायचा. अ मॅन इज इन स्मार्ट इनफ. He surely is. My father knows as much as my teacher. तर मागी बोलते की अरे माणूस एवढा कसा हुशार असू शकतो? तर टॉमी सांगतो नाही, असू शकतो, माझे पप्पा तर टीचर एवढेच हुशार आहेत. ओके. सो हे असं स्कूल आहे, तो डिस्क्राईब करून सांगतोय. ऑलमोस्ट ॲज मच इन बेच्चा. ठीक आहे, तर तो तिला सांगतो की वडिलांना पण तेवढंच माहिती आहे जेवढं या रोबोटला माहिती आहे. मागी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. ती बोलते की मला एखादा असा माणूस नको आहे माझ्या घरात की जो येऊन मला शिकवेल ज्याला मी ओळखत नाही. ओके. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. सो टॉमी स्टार्टेड लाफिंग, हसायला लागला. यू डोंट नो मच मागी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. तर टॉमी तिला सांगतोय की तो टीचर तिच्या घरात नाही राहायचा त्यांच्या स्टुडंट्सच्या. त्यांची एक बिल्डिंग असायची जिकडे ते सगळे स्टुडंट्स जायचे आणि मग ती टीचर शिकवायची. ओके. And all the kids learned the same thing. Sure, if they were the same age. तर तो सांगतोय की सगळे स्टुडंट्स त्या बिल्डिंगमध्ये जायचे आणि शिकायचे एकत्र. ज्यांचा एज सेम आहे ते लोक सेम शिकायचे आणि ज्यांचा वेगळा आहे त्या लोकांचा पोर्शन वेगळा असायचा. ओके. But my mother says a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches and that each kid has to be taught differently. तर मागे बोलते, माझी आई बोलते की जसं मूल आहे तसं टीचर असलं पाहिजे. ओके. just the same they didn't do it that way then. if you don't like it you don't have to read the book. ठीक आहे. तर मग टॉमी सांगतो की तुला जर आवडत नसेल तर नको वाचूस. पण हे तसं नव्हतं जसं आता आहे, ते वेगळं होतं काळ. I didn't say I didn't like it. Maggie said quickly. She wanted to read about those funny schools. तर तिला इंटरेस्ट आलेला की हे बुक मी वाचीन आणि अजून मी माहिती करेन की तेव्हाचे स्कूल्स कसे होते. They weren't even half finished when Maggie's mother called. Maggie, school. तर मागीची आई तिला बोलवायला लागली. Maggie looked up. Not yet, Mama. Now, said Mrs. Jones. Now, come down now. Okay. And it's probably time for Tommy too. तर ती सांगते की चला तुमच्या शाळेचा टाइम झाला, तिची आई सांगते. Can I read the book some more time with you after school? तर मागे बोलते की आपण स्कूलच्या नंतर हे बुक वाचूया. ओके. मे बी, he said non-catly. ओके. तो डाऊटफुली बोला. He walked away whistling the dusty old book tucked beneath his arm. त्यांनी असं उचलला बुकला त्याच्या हाताखाली आणि तो चालू लागला. Maggie went in the school room. It was right next to her bedroom and the mechanical teacher was on and waiting for her. It was always on the same time every day except Saturday and Sunday because her mother said little girls learn better if they learn at regular times. तर रोज ती ह्याच टायमाला शिकायला जायची. तिच्या बेडरूमच्या बाजूला रूम होता, तो स्कूल रूम होता. ओके. The screen was lit up and it said today's arithmetic lesson is on the addition of proper fraction.
प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. तर मग तो बोलतो तिचा रोबोट की आज मी अरेथमॅटिक ॲडिशन शिकवणार आहे, हा लेसन शिकवणार आहे, कालचा होमवर्क इन्सर्ट कर स्लॉटमध्ये. Maggie did so with a sigh. She was thinking about the old schools they had when their grandfather's grandfather was a little boy. तर मग ती पुन्हा तिकडे जाऊन विचार करावं लागली की तिच्या ग्रँडफादरचं स्कूल कसं असेल, कशी मजा करत असतील. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग in the schoolyard, sitting together in the schoolroom, going home together at the end of the day. They learned the same thing so they could help one another in the homework and talk about it. And the teacher were people. The mechanical teacher was flashing on the screen when we add fraction 1 upon 2 and 1 upon 4. Maggie was thinking about how the kids must have loved it and the old days. She was thinking about the fun they had. ओके, तर तो शिकवतोय तिला रोबोट, बट ती त्या विचारांमध्ये हरवले की आधीचे स्कूल्स कसे असतील, एकत्र बसून शिकायचे, खेळायचे, एकामेकाला हेल्प करायचे. ओके, आणि ती तेच विचार करत होती. सो द रायटर इज आयझॅक ॲसिमोव्ह. ओके, सो फ्रेंड्स, मी इकडे तुमच्यासाठी वर्कशॉप सुद्धा सॉल्व्ह केला आहे. आय एम नॉट एक्सप्लेनिंग इट बिकॉज द व्हिडिओ इज ऑलरेडी लॉंग. तुम्ही स्क्रीनशॉट्स घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचे जे टीचर्स आहेत त्यांनी जे आन्सर्स दिले आहेत ते सुद्धा रेफर करू शकता. ओके, हे आन्सर आहे, हा फर्स्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. अँड दीज आर ऑल द आन्सर्स ऑफ शॉर्ट क्वेश्चन्स. हे पण मी सॉल्व्ह केलेलं आहे. अँड दिस इज द आन्सर ऑफ फोर्थ वन. ओके, underline the verb and choose the correct option.